सुप्रभात. मी आता आली आहे इकडे माझ्या चुलत भावाकडे. या माझ्या वहिनी आहेत. तर बघूया नाश्त्याला काय केलंय का. सकाळी उठून ब्रश करून मी इकडे आलेली आहे, थोडासा योगा करून. ही माझी वहिनी आहे, तिला ओळखता तुम्ही, दादा. अरे काळो किती एवढा. हे बघा संकल्पा भाकरी बनवते, भाकरी. ही आमची गोवेकरीन, गोवेकरीन. लास्ट यांची मांजर बघा. कोण आहे इकडे अजून. चला आपण तुम्हाला आता नदीवर जाऊया. नदीवर नाही, यांची नदी नाही इकडे. ही माझी एक छोटीशी सुनबाई आहे. कोण आहे. शॉर्ट्स करते, चला आता आपण जाऊया विहिरीवर. येतो मग विहिरीवर जाऊन. काल झोपा किती वाजले बापरे. 11 11:30 वाजले. हो चला आता आपण विहिरीवर जाऊया. आमचे 2 विहिरी आहेत ना, एका विहिरीमध्ये म्हणजे ती बुजून जाते, सगळं माती आली आहे त्याच्यावर. ये ना जाव. बापरे, हे गोबर ना. हा, यांचा गोबर गॅस आहे आणि त्यासाठी असं गोबर करावं लागतं. हा बघा, हा इथे गोबर गॅस. होय होय होय. सांगतोय मला का चाललंय बाजाराला. हे आमच्या विहिरी आहेत 2. इथे पूर्वी खूप वावर असायचा सगळ्यांचाच. आता नळ घरोघरी झाल्यामुळे वावर कमी झालाय. आणि हे इकडे येऊ कसा नाही. विहीर मोडली अरे. भात बघा. बापरे, इकडे सगळं वाळू बिळी विली रे. हा, ह्या बावडीतला गेला सगळा. खयच्या वरचा कोपऱ्यातला, व्हाळातला. हे बघा, इथे ही अशी विहीर होती, ती एवढी बघा कशी. हे सगळं वाहून आलंय बघा. वरून वरून सगळं वाहून आलं असं इकडे. बघा मूर्त्या बघा कशा लाईनीत विसर्जन केलेल्या गणपतीच्या मूर्त्या. अजूनही हे झालेल्या नाही आहेत. बापरे, मग हैसरच हे केलं नाही विसर्जन. आता कुठे जाऊया. आहे अरे, व्हाळाचा मार्ग पण बदलला. कोपऱ्यातली माती आली, कोपऱ्यात गेली. हे सगळं हे झालं. बापरे, बघा तो कट्ट्यापासून तुटत सगळं खाली आलं. बघा कसं झालं. हा इथे ना कोपरा होता, त्या कोपऱ्याचं आता काय झालंय बघा. म्हणजे पाऊस एवढा जोरात होता, त्याचा फोर्स पूर्ण मातीच्या माती अशी वाहून विहिरीमध्ये आली आहे बघा. आणि हा बघा समोर मूर्त्या दिसत आहेत मला विसर्जन केलेले. इथून दाखवते तुम्हाला.
म्हणजे हे लावणी केल्याच्या नंतर झालं, लावणी केल्यावर झालं हे. बापरे, इथे आता काहीच नव्हतं, असं कोपरा होता छानपैकी मातीचा आणि त्याच्या बाजूला असा वहाळ होता. वहाळ आहे चालू पाणी, माझा वहाळ बंद, बाजूला वहाळ होता. तर वहाळाचा मार्ग आता इकडे बदलला. आपले पावसाचं काय, पाण्याचं काय सांगू शकत नाही ना. हा रे, पाण्याचं काय सांगू शकत नाही ना, काय कधी होईल. हा मग कधी कधी ते घेऊन जातो ना युपी बिहारला. आपल्याकडे डोंगर असल्यामुळे आपल्या कसं गेलात का, काय झाला. तो हाय तिथं पूर्ण वाळा आहे, पाणी जाते तिकडून. मग आता ही विहीर काय, आता विहीर नाही राहणार ही ना, करावी लागणार. JCB आणून. ओके, आता असं जाऊया. इथे गवत आहे रे खूप. भात काढल्यावर JCB येणार. विहीर मोठी, इथे तलावात मासे सोडले आहेत मोठे मोठे. कुठे, आणि आपण आज मासे पकडायला जाणार ते कुठे बोलणार तेव्हा. चल, छोटे छोटे ह्याच्यात असणार ते पकडायचे. तर आता आपल्याला विहीर दाखवतोय अंकुश. हे सांभाळून या इथे. हे आणि सगळं खाली खाली झालं रे एकदम ना. इथे उंचवटा आला खूप, विहीर अशी उंच होती. हा, हे बघा पाणी भरपूर आहे विहिरीला. आणि कोसळी इथे रहाट वगैरे होता ना, रहाट इकडे होता. आता कसं इथे वावर कमी झालं ना लोकांचा. आता पूर्वी आपण सगळे इकडे जायचो ना, कपडे धुवायला, आंघोळीला, पेडणेकर खांदारी सगळे इकडे जायचे. ही आमची पहिली जुनी विहीर आहे. आता घरोघरी पाणी झालंय पाईपाने, मशीन लावून. चल कुठे जाऊया, चल. हा माझा छोटा भाऊ. अरे बघ, मी सगळं तोडून टाकले ना मागे आलेलो. हे झाड होती ना, मोटर. हा, हे मोटर आहे पाण्यासाठी मोटर. चल इकडून जाऊया. चल, ज्यांच्याकडे भाकरीच असा. हा, भाकरी खाऊया, भाकरी खाऊया, दाढचूर होऊया आणि नंतर माशाच्या जाऊया. हा, आज आपण माशाला पण जाणार आहोत. मासे खाऊन घेऊन मग उद्या घरी निघणार आहोत. काल भजन वगैरे करता करता 12 वाजले आम्हाला झोपायला. मस्त भजन केलं रे त्याने. शेवटचं गाणं तर मस्त होतं. गवळण होती, गवळण. हा, मस्त वाटलं. ए, गायरी कुठे आहे, गायरी. ही गायरी नाही, हे ते शेण कालवतात. गायरी इथं होते, ते सगळं लेवल झालं. तिथे गायरी होती ना, तिथं सगळं लेवल झालं ना. आता काय नाही नक्की माहिती. शेणखत नाही, गायरी आहे. हे शेण कालवतात. हे इथे कालवतात ना शेण, आणि मग इकडे काय येतं. फिल्टर होता आणि उरलेलं शेण मागे. मग हे काय झालं, खत. याच्यात गॅस तयार होतो. हा, ह्याच्यात गॅस. आणि हे काय, मग हे काय आहे, हे ह्याचं काय होतं. हा, मग हा गाळ काय करणार. पण तो ओलाच कधी सुकणार. हे तर चालूच राहणार तुमचं ना. आणि हे आता काढलेलं आहे बाहेर. अच्छा, हे हा एक माझा भाऊ आहे चुलत. हा मुंबईला असतो. ॲडव्होकेटच्या ऑफिसमध्ये आहे. तुम्हाला काय केस वगैरे लढवायचे असेल तर ह्याच्याकडे या. चला आता आपण बघूया भाकरी खायला. हे याचं घर आहे यांचं. चला काय केलं बघूया नाश्त्याला.
चला ड्रायव्हिंग करणार व्यवस्थित आम्ही घेऊन जाऊ, तुम्ही सोडशात काय? काय रे त्रास दिलो, सोडून दिले तू काय? चला आता बा हे काय देते नाश्त्याला आम्हाला? कसली भाकरी? नाचणीची मागा अर्धी मिळाली तरी बस. चला नाचणीची भाकरी खाऊया. आता माझ्यासाठी भाकरी टाकते नाचणीची बघा. संकल्पा पाटल्याची राईट तिकडच्या ह्याच्यात गुरुजी कोण होते माहिती नाही. आपले पूर्ण तव्याच्या साईजची भाकरी केलं. केवढ्या भाकऱ्या भाजते. किती वाजते ग रोज सकाळच्या? 2-2 खातात ते. 2-2 आहे. एकच काम होईल. पण मग त्यापेक्षा भाकऱ्यापेक्षा मला वाटतं मग पोहे बी पटापट होतील ना. पोहे खाऊन इथे कसं काम जमत नाही ना. भाकरी काय हो थांबा. हा एक माझा भाचा आहे. अहो 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 हो ना. चहा बरोबर दुसरं काय हा मी कांदो करू. मस्तपैकी कांद्याची काहीतरी म्हणतात त्याला, काय म्हणतात, कांदा खोबरं मीठ मसाला आणि वरून खोबरेल तेलाची धार वाळी. हे आमचा तिकडचा खाणं असा नाश्ता. या सगळ्यांनी नाश्ता करायला. मी ह्या ताटात घेऊ, ह्या ताटात घेऊ. ए अख्खी तुला सांगू देऊ हे नाचणी होई. एक चटकोर एक खूप होती माका. चला बघा सगळ्या नाश्ता करतायत. तुम्ही पण या सगळ्यांनी भाकरीचा आणि कांद्याचं नाश्ता करायला. माझा नाश्त्यामध्ये नाचणीची भाकरी आहे. तर चला बाय, नाश्ता करूया. आणि तुम्हाला आज मी आणखी दाखवणार माशाची. आम्ही आज हे करणार आहोत, मासे पकडायला जाणार आहोत आणि जंगलात पण जमल्यात जाणार आहोत. तर चला बाय.